सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर पदाचं आरक्षण पडले. हे आरक्षण ओबीसीतून पडले. प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे नगरसेवक राजू बोंद्रे हे सर्वसामान्य घरातलं नेतृत्व आहे. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. तसंच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजयी झाला. सर्वसामान्य घरातील नेतृत्व म्हणून राजू बोंद्रे यांची ओळख आहे. राजू बोंद्रे यांचे वडील संभाजी बोंद्रे हे ड्रायव्हर म्हणून काम करत होते, तर सुमन बोंद्रे या धान्य विकून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राजू बोंद्रे हे सुद्धा आईवडिलांच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये सामोरे जाऊन त्यांच्या व्यापारामध्ये त्यांनी साथ दिली. राजू बोंद्रे यांनी गेल्या 27 वर्षांपासून राजकारण केले. ते आवाडे घराण्याशी एकनिष्ठ राहिलेत. गेली 2 टर्म ते नगरसेवक राहिलेत. त्यामुळे राजू बोंद्रे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि तिथं असलेल्या खेळाचं मैदान, प्रभागातील आरक्षण उठवणं, भागातील गोरगरीब जनतेला आधार देणं, कोरोना काळात PPE किट आणि मास्क वाटणं यासारख्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी जनतेला दिल्या. राजू बोंद्रे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजवर सामाजिक काम जोपासले. ओबीसी प्रवर्गातून त्यांनी महापालिका निवडणूक लढवून निवडून आलेत. त्यामुळं महापौरपद त्यांना मिळावं यासाठी जनतेतून मोठा आवाज उठवला जातोय. आज गारमेंटच्या माध्यमातून त्यांनी हजारो हातांना काम दिले. त्यामुळं राजू बोंद्रे एक सर्वसामान्य जनतेतील महापौर झाला तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील असं नागरिकांमधून बोललं जातंय. राजू बोंद्रे यांनाच महापौरपद मिळावं यासाठी सर्व स्तरातून त्यांच्या नावाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. ओबीसी आरक्षणामध्ये चान्स लागण्याची शक्यता आहे, काय सांगाल? कसं आहे, मी खुल्या वर्गातून भरलेलो आहे. कारण ॲक्च्युली मी ओबीसीमध्ये बसतोय. ओबीसीचा आमचा दाखला निघतोय आणि ओबीसीमधनं मला त्या ठिकाणी महापौर पदासाठी मी इच्छुक आहे. आणि जर मला जर संधी दिली तर त्या संधीचं नक्कीच होणं करेन. कारण बरेचसे माझ्या भागातले बरेचसे विषय आहेत, इचलकरंजी शहरातले बरेचसे विषय आहेत, पाण्याचा विषय आहे, बाकीचे सगळा विषय आहे. या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मला त्यांच्यासोबत काम करायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं पहिला महापौर म्हणून जर मला मान या ठिकाणी मिळाला तर अतिशय चांगलं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मी काम करायचा नक्की प्रयत्न करेन. हा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि पक्षाच्या जे नेते आहेत, आवाडे साहेब असतील, हळवणकर साहेब असतील, यांचा दृढ विश्वास माझ्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्यावर आहे. कारण गेल्या 26 वर्ष या ठिकाणी मी राजकारणामध्ये सक्रिय असून काम करत आलो. लोकांच्या बरोबर मी काम करत आलो. त्यामुळं कामाच्या जोरावर आणि कामाच्या बळावर या ठिकाणी मी या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आणि त्या कामाच्या जोरावर लोकांनी माझ्यावर विश्वास ठोकून या ठिकाणी मला निवडून दिलेला आहे. त्यामुळं माझ्यासारख्या एक सच्च्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी द्यावी एवढीच या ठिकाणी मी सर्व नेत्यांना या ठिकाणी मी विनंती करतो. आणि एक संधी दिल्यानंतर त्या संधीचं नक्कीच होणं दमदार आमदार म्हणून राहुल आवाडे साहेबांना बघितलं जातं. तर सर्वसामान्यांचा प्रश्न कसं सोडवायचं अतिशय चाणाक्ष पद्धतीने या ठिकाणी ते सोडवलं जातं. आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी मी काम करत असताना मला त्या कामाची जाणीव आहे. त्यांच्या पाठोपाठ मलाही काम करायचं त्या ठिकाणी माझी तळमळ असते. आणि बराचसा निधी हा माझ्या भागामध्ये जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी पूर्ण जवाहरनगर परिसरामध्ये दिलेला आहे. मी खरोखर साहेबांचा धन्यवाद देतो, आवाडे साहेबांचं. हळवणकर साहेबांनी मला बऱ्यापैकी या ठिकाणी साथ दिली. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन लावून दिले या भागामध्ये. कारण त्यांच्या स्वतःच्या भागामध्ये, स्वतःच्या घरामध्ये या ठिकाणी मला त्या ठिकाणी मदत झाली. अण्णांनी एक आपला घरचं पोरगं म्हणून या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी मला तिकीट दिलं आणि निवडणुकीसाठी मला त्या ठिकाणी पाठवली. खासदार दर्शन माने साहेबांचं या ठिकाणी वारंवार या ठिकाणी आम्हाला मदत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं आम्हाला या ठिकाणी मदत होते. भागामध्ये बोर असू दे, काही ठिकाणी पिऊन ब्लॉक असू दे किंवा अन्य कोणतीही कामं असले तर त्यांच्या फंडातूनही आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला मदत होते.